नमस्कार. तर हा आहे आमचा बालीमधला दिवस चौथा आणि नुसा पेनिदामधला दिवस तिसरा. पहिले 2 ब्लॉग्स बघितले नसतील तर नक्की बघा. सकाळची आमची सुरुवात झाली छान हा समुद्राचा आवाज ऐकून आणि हा सुंदर समुद्राचा नजारा बघून. सो आम्ही छान इथे ब्रेकफास्टला आलो आणि ब्रेकफास्ट झाल्यानंतर तिथे एक छान असं लाकूड होतं आणि त्याच्यावर हे डेड कोरल्स ठेवलेले होते, शंख वगैरे पण होते आणि एक कवड्या म्हणतो आम्ही याला, त्या देखील होत्या. सो ते बघून खूप छान वाटलं. गुड मॉर्निंग सर्वांना. आम्ही आलेलो आहोत नुसा पेनिदा आयलंडवर आणि 2 दिवस झालं म्हणजे मी व्लॉग तर बनवते पण मला जास्त बोलायला नाही जमत आहे, कारण की जिथे पण फिरतोय तिथे खूप गर्दी राहते आणि इतकं ऊन आहे बाहेर की म्हणजे असं वाटतं की छान तिथला पॉईंट बघावा, फोटोज काढावे आणि दुसरीकडे जावं. तर हीच सगळं सुरू आहे. इथे आल्यानंतर इथे पाण्यात जातोय, समुद्रात जातोय, स्विमिंग पूलमध्ये जातोय आणि तयार होतोय. याच्यातच आमचा वेळ जातोय, जेवायला जातोय. त्याच्यामुळे असं बोलणंच होत नव्हतं. सो मी विचार केला थोडंसं आज आत्ता वेळ आहे माझ्याकडे, कारण आमची जी बोट आहे म्हणजे आता आम्ही इथून जाणार आहोत नुसा पेनिदावरनं सानूर पोर्टला, तर ती साधारण 2:30 वाजताची आहे. त्याच्यामुळे मी विचार केला की थोडंसं बसून गप्पा माराव्यात आणि बाकीचा इथला एक्सपिरियन्स ओव्हरऑल सांगायला गेलं तर खाण्याचं इथे इंडियन रेस्टॉरंट भरपूर आहेत. सो ते तुम्हाला शोधावे लागतील जर तुम्हाला इथलं काही लोकल आवडत नसेल तर, कारण की मी इथलं खाल्लं फ्राईड राईस वगैरे, नासी गोरेंग जे आहे, नासी कनिंग खाल्ला. मला असं वाटतं की सगळ्यांनाच ते डेव्हलप होईल टेस्ट असं नाही आहे. माझी मुलगी तर व्हेजच खाते मोस्टली, तर तिने व्हेजिटेरियनच सर्व खाल्लेलं आहे. त्याच्यात पण तिला काही गोष्टी आवडल्यात, काही नाही आवडल्यात, तर आम्ही इंडियन रेस्टॉरंट शोधून तिथलं खाल्लेलं आहे. आणि ज्यांना एक्सप्लोअर करायची सवय आहे त्यांच्यासाठी चांगलं आहे, डेफिनेटली खावा. मला नासी गोरेंग चांगला वाटला, त्यातल्या त्यात व्हेज फ्राईड राईस आणि नॉनव्हेजवाला दोन्ही छान आहेत, चिकनवाला. पण एक थोडासा स्मेल येतो इथल्या फूडला, म्हणजे तो तेलाचा स्मेल असेल मे बी, तो कुठेतरी चांगला नाही वाटत एका पॉईंटला. त्याच्यामुळे मग आम्ही इंडियन रेस्टॉरंट पण शोधतोय आणि तिथे पण खात आहोत. ऊन खूप आहे सध्या इथे, बट जे म्हणजे सीन्स आहेत किंवा जे पॉईंट्स आहेत ते इतके सुंदर आहेत. तुम्ही कालच पाहिलं असेल, केलिंग बीच पाहिला, डायमंड बीच पाहिला, म्हणजे बीचेस इतके सुंदर आहे पण सर्व वर्ण पाहायला सुंदर आहेत. खाली जाणं खूप टफ आहे. त्याच्यामुळे आम्ही आधीच ठरवलं होतं की खाली आम्ही उतरणार नाही, कारण पिहू पण सोबत आहे. त्याच्यामुळे सर्वांनाच तिघांना असं हे करून उतरणं वरणं इतकं ऊन, सो ते पॉसिबलच नव्हतं. जर तुम्ही दोघं जात असाल तर तुम्ही भरपूर गोष्टी एक्सप्लोअर करू शकता. तिघं जेव्हा जातात तेव्हा थोडंसं डिफिकल्ट होतं आणि लवकर जा सगळेजण करतात पण लवकर होत नाही, कारण नाश्ता करूनच आपण निघतो इथून, ब्रेकफास्ट करून. त्याच्यामुळे कितीही लवकर म्हटलं तर मग तुम्हाला ऑप्शन आहे की 7ला वगैरेच जा, ते पण चांगलं आहे. अदरवाईज मग आम्ही असं 9, 9:30ला निघालो होतो, बट तेच आहे की दुपारी खूप ऊन झालं होतं, म्हणजे भयंकर गरमी होत होती. आणि जे केलिंग बीच आहे तिथे तर इतकी गर्दी होती. आहे सुंदर, खूप सुंदर सीन आहे, खूप सुंदर आहे सर्व. आणि प्रत्येक ठिकाणी पार्किंगला पैसे आहेत, म्हणजे जसं 50 आहेत, कुठे 60-70 असेच आहेत पैसे, पण प्रत्येक ठिकाणी पार्किंगला पण आहेत आणि एक एंट्री फी पण आहे त्यांची, तो पॉईंट बघायला जाईल. तर असं सगळं आहे. आणि ह्या हॉटेलच्या समोर नुसा पेनिदाच्या ब्लू हार्बर हॉटेलचं नाव आहे. या इतकं सुंदर समुद्र आहे. फक्त इथे एकच आहे की इथे तुम्हाला खूप फॉरेनर्स बघायला मिळतील आणि बाकी लोकल मार्केट वगैरे हे सर्व आपल्यासारखं आहे. मी तुम्हाला सांगते रेट सुद्धा आपल्यासारखे आहेत आणि जिथे जे पॉईंट्स असतात चांगले तिथे ऑफकोर्स थोडेसे रेट्स जास्त असतात, जसं आपल्याकडे असतं. सो सेम आहे सगळीकडे. आणि इथले लोक चांगले आहेत तसे बघायला गेलं तर, म्हणजे कोऑपरेटिव्ह आहेत. फक्त यांचं इंग्लिश जराशी खराब आहे, जराशी म्हणजे खूप एक्सप्लेन करावं लागतं, त्यांना नाही समजत, बऱ्याच गोष्टी नाही समजत. जसं आम्हाला ड्रायव्हर भेटले, आम्ही इथे येऊन कॅब केली, आधी क्लूकवरनं वगैरे काही कॅब केली नव्हती, तर त्याच्यामुळे आम्ही इथे येऊन जेव्हा कॅब केली आम्हाला भेटत गेले सर्व कॅबवाले फटाफट. पण एक होतं की सर्वच कॅबवाले तुम्हाला एकदम चांगले गाईड करणारे किंवा इंग्लिश बोलणारे भेटणार नाही. तर आमचं तसंच झालं. पहिल्या दिवशी पण आम्ही जेव्हा कुतामध्ये फिरत होतो, तो पण ड्रायव्हर होता, त्याला जास्त इंग्लिश येत नव्हती, पण कसं बसं आम्ही ॲडजस्ट केलं. म्हणजे थोडीफार येते, मोडकी तोडकी, अगदी काम होईल इतकंच येते त्यांना. म्हणजे कधी तितकं पण कालचा जो ड्रायव्हर होता आमचा इथे फिरवणारा, त्याला तर अजिबातच येत नव्हती. म्हणजे एकदम एक वर्ड आम्ही फक्त त्याला समजावत होतो, त्याच्यातून थोडा प्रॉब्लेम होत होता. सो ते एक आहे, म्हणजे तसं एक ड्रायव्हर तुम्ही चांगल्याने बघून गेला तर गुड आहे. बट इथे तशीच आहे सर्वांची मोस्टली इंग्लिश. खूपच तुम्हाला असे कमी मिळतील की ज्यांना एकदम चांगली इंग्लिश येते. सो म्हणजे ते एक तुम्हाला बघावं लागेल. क्लूकवरनं करा, पण आम्हाला क्लूकपेक्षा थोडी इथे स्वस्त मिळाली. क्लूकवर थोडीशी महाग वाटत होती, पर पर्सननुसार तिथे चार्जेस घेत होते. सो आम्ही इथे येऊन जस्ट हॉटेलमध्ये बोललो किंवा आणखीन ऑन द वे आम्हाला जे लोक भेटत गेले तसं त्यांनाच बोललो. बाय द वे स्नॉर्केलिंग, स्कूबा हे सर्व आम्ही हॅवलॉकला केलेलं आहे, म्हणजे अंदमानला केलेलं आहे. मिस्टरांना करायचं होतं बट त्यांनी पण पुन्हा डिसिजन कॅन्सल केलं.
ते बोलले की राहू दे, यावेळेस नाही करत. स्नॉर्केलिंग स्कुबा आमचं झालेलं आहे तिकडे अंदमानला असताना, त्याच्यामुळे मी देखील इथे. आणि सीवॉक नाही आहे इथे. सीवॉक आय थिंक गिलिटी आयलंडला असेल, अजून कुठेतरी दुसरीकडे आहे. त्याच्यामुळे मग आम्ही जास्त फोर्स नाही केला ते करण्यासाठी स्वतःला. आय होप तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओजला. तर इथे मी छान तयार झालेली आहे आणि थोडंसं असंच फिरत आहे बाहेर. आणि आता इथून आम्ही थोड्या वेळातच निघणार आहोत. सो या पोर्टवरून आम्ही जाणार आहोत सानूर पोर्टला आणि तिथून उबूदसाठी आम्ही कॅब बुक केली आहे. आणि सानूर पोर्टवरून उबूदला जायला साधारण 1 ते 1.5 तास लागतो. सो तिथून आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या हॉटेलमध्ये. आणि तुम्ही इतकं सुंदर गणपतीची मूर्ती इथे बघू शकताय. आमच्या हॉटेलचं जे नाव आहे ते आहे अगुंग राका. आजूबाजूला राईस फील्ड्स आहे आणि डबल स्टोरीचं हे विला आम्ही केलं होतं. हॅलो हाय. तर आम्ही पोहोचलेलो आहोत उबूदमध्ये. आम्ही इथे ज्या हॉटेलमध्ये आलेलो आहोत ते आहे अगुंग राका. तुम्ही एंट्री बघितलेली आहे. आम्ही विला घेतलेला आहे. सो इतका छान विला आहे, खूप मोठा आहे, स्पेशियस आहे. समोर राईस फील्ड्स आहेत आणि इथे पण असं छान रिलॅक्स करायला किंवा तुम्ही काही जर खायला मागवलं तर इथे बसून खायला छान दिलं गेलेलं आहे. सो ही एक सिस्टीम म्हणजे डिफरंट आहे थोडंसं हॉटेल नेहमीच्या हॉटेलपेक्षा. त्याच्यामुळे मला असं वाटलं की छान टूर द्यावी तुम्हाला. आणि ही आहे एंट्री. तर ही जी डिझाईन आहे खूप छान वाटते, एकदम डिफरंट आहे. सो इथून आतमध्ये गेल्यानंतर डबल स्टोरीजचं हे हॉटेल आहे. इकडे जिना तुम्ही बघू शकता, जसं मी तुम्हाला दाखवते. खाली काय काय तुम्हाला दाखवते. इकडे खाली बाथरूम आहे, इकडे आहे कबर्ड आणि कबर्ड मी तुम्हाला दाखवते. 2 रोब्स आहेत आणि हे छान कंपार्टमेंट भरपूर मोठं आहे हे कबर्ड देखील. त्याच्यानंतर इकडे आहे बाथरूम. या बाथरूममध्ये आणि इथे बाथ टब आहे. आता बाथ टब मध्ये किंवा तिकडे शॉवर पण आहे. इकडे शॉवर आहे, इकडे बाथ टब आहे आणि इकडे बेसिन आहे. इथे सर्व दिलं गेलेलं आहे. आणि आता आपण जाऊयात वर. आणि हे आहे वरचं रूम. तर बेड तुम्ही बघू शकता. हे नेट लावलेली आहे इथे. मे बी मच्छरचा प्रॉब्लेम असतो म्हणून मी बघितलं होतं की अशा नेट्स काही ठिकाणी लावलेल्या असतात. सो 2 लोकांचा बेड आहे. आणि इकडे आणखी आपल्याकडे सोफा आणि त्याच्यामुळे बसायला पण जागा आहे, झोपायला पण जागा आहे. इथे टीव्ही आहे, इकडे हा फ्रीज आहे, सर्व गोष्टी इथे बघू शकताय. आणि इकडे बाल्कनी. सो बाल्कनी पण खूप सुंदर आहे आणि बाल्कनी मधला व्ह्यू अजून जास्त सुंदर आहे. इथे बसायला पण अशी जागा दिली गेलेली आहे. तिथे राईस फील्ड्स आहेत. बस फक्त चहाची कमी आहे, मला इथे चहा भेटायला पाहिजे. आणि इथे आमचा 4 रात्रींचा स्टे आहे. सो मजा येणार आहे आम्हाला. पिऊला तर खूपच आवडलेलं आहे, ते इकडून तिकडे फिरत आहे. सो लेट्स सी. आणि आज आम्ही कुठेच फिरायला जाणार नाही आहोत. आम्ही थोडंसं चिल करणार, रिलॅक्स करणार आहोत. आणि राईस फील्ड्स आहेत, फक्त मच्छरची भीती आहे, तेवढं फक्त करावं लागेल आपल्याला. लेट्स सी. त्याच्यानंतर आम्ही थोडासा आराम केला, फ्रेश झालो आणि तिथे नाश्ता करून आम्ही रात्रीच्या वेळेला डिनरसाठी बाहेर निघालो. आणि बाहेर निघाल्यानंतर या एरियामध्ये इतकी चहलपहल आहे. हा मेन उबूदचा एरिया आहे आणि आजूबाजूला इतकं छान वातावरण होतं, म्हणजे इतकं प्रसन्न वाटत होतं ना. आणि सगळे रेस्टॉरंट्स होते, त्याच्यानंतर स्पा सेंटर्स होते, इतकं मस्त एकदम चहलपहल वाटत होती. सो हा एरिया जो आहे तो मला खूप खूप आवडला. म्हणजे मी माघारी आल्यावर पण सगळ्यात जास्त या एरियाला मिस करते. इतकं छान रात्रीचं तिथे फिरायला वाटत होतं. आणि साधारण 11 वाजेपर्यंत भरपूर चहलपहल तुम्हाला इथे दिसेल. सो हॉटेल देखील छान आहे आणि आजूबाजूचा एरिया देखील खूप छान आहे. तर आम्ही इंडियन रेस्टॉरंटमध्ये गेलो. तिथे एक फेमस इंडियन रेस्टॉरंट आहे आणि त्या हॉटेलचं जे नाव आहे ते आहे पंजाब ग्रिल. खूप छान टेस्ट आहे, रिव्ह्यूज पण खूप छान आहेत याला. तर तिथे आम्ही छान डिनर केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला पाण्याच्या बॉटल्स घ्यायच्या होत्या. आणि पाण्याच्या बॉटल्स जनरली तिथे अल्फा मार्ट्स किंवा दुसरे मार्ट्स असतात, तिथेच घ्या, तिथे स्वस्त मिळतात. सो त्यांच्या या मार्टमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि थोडंसं एक्सप्लोअर करत होतो. सो बऱ्याच गोष्टी होत्या खायला, पीनट्स वगैरे होते, क्रॅकर्स होते, बऱ्याच गोष्टी होत्या. तुम्ही काही घेऊ शकता इथून जर तुम्हाला हवं असेल तर. आणि हे स्वस्त दरात देखील इथलं मिळतं. सो पाण्याच्या बॉटल दुसऱ्या एखाद्या शॉपमध्ये बघायला जाल तर महाग असतं, बट मार्ट्समध्ये स्वस्तमध्ये तुम्हाला मिळून जातं. सो इथून पाण्याच्या बॉटल्स आम्ही घेतल्या. तर हा आहे आमचा बालीतला 5वा दिवस. आणि मॉर्निंग व्ह्यू तुम्ही बघू शकताय आमच्या हॉटेलमधून. इतका सुंदर दिसत होता, इतके छान राईस फील्ड समोर दिसत होते आणि डोळ्यांना इतकं छान सुख मिळत होतं. गुड मॉर्निंग. तर आता आम्ही चाललेलो आहोत नाश्ता करायला. आमचा जो नाश्ता आहे तो प्रत्येक हॉटेलमध्ये इन्क्लूड होता आणि प्रत्येक हॉटेलमध्ये आम्हाला ते विचारून नाश्ता बनवत होते. बट ह्या हॉटेलमध्ये फर्स्ट हॉटेल होतं जिथे बफे होतं. हे आहे अलास हरून. इथे बाली स्विंग ॲक्च्युली आहे.
तर आम्ही चाललेलो आहे बाली स्विंगकडे आणि पर पर्सन 50K म्हणजे 50,000 तिकीट आहे इथं. IDR नॉट INR. 10 वाजलेत आणि गर्दी कमी आहे त्याच्यामुळे थोडंसं बरं वाटतं आम्हाला. लेट्स सी आता, कारण थोड्या वेळाने खूप गर्दी होते असं ते म्हणत होते. लुवाक कॉफीचं दिसतंय. गुड मॉर्निंग. इथे तुम्ही बघू शकता स्विंगचे रेट्स दिले गेलेले आहेत आणि साधारण 1000च्या पुढे सर्व रेट्स होते. शिवाय जर तुम्हाला ड्रेस वेगळा घालायचा असेल तर त्याचे देखील वेगळे पैसे असतात. मी स्विंग घेतलेला नाही आहे, मी घेतलेला आहे फक्त एक नॉर्मल एक्स्ट्रीम स्विंग. सुपर एक्स्ट्रीम पण होता बट मी एक्स्ट्रीमवाला घेतलेला आहे आणि ड्रेस वगैरे मी आहे तोच घालणार आहे. सो इथे तुम्ही समोर बघू शकता ड्रेसेस अवेलेबल आहेत आणि बरेच लोक घेत होते ड्रेस, बट मला खरंच इच्छा नव्हती आणि मी आधीच ठरवलं होतं की मी ज्या ड्रेसवर तिथे जाईल त्याच्यावरच फोटो घेईल किंवा व्हिडिओ घेईल आणि मी तेच केलं. गर्दी हळूहळू तिथे होऊ लागली होती आणि ऑलरेडी तिथे इतके सारे लोक होते तुम्ही बघू शकता आणि सगळे आपल्या टर्नसाठी थांबले होते आणि कपल स्विंग्स वगैरे बऱ्याच गोष्टी होत्या. बट हे दोघं तर अजिबात इंटरेस्टेड नव्हते, मी एकटीच होते त्याच्यामुळे मी एकतरी करत होते स्विंग. ॲटलिस्ट फोटो काढण्यासाठी इथे भरपूर प्लेसेस आहेत, छोट्या छोट्या गोष्टी तिथे बनवलेल्या आहेत, बट चालावं पण भरपूर लागतं तिथे. सो इथे माझा टर्न आला होता स्विंगचा. आणि ऑनेस्टली सांगायला गेलं तर खरंच मजा आली. सो खूप छान एन्जॉय करत होते मी. तिथे एखादा फोटोग्राफर पण तुम्हाला हायर करायचं असतं तर तिथेच ते असतात ॲक्च्युली. ते तुमचे फोटो घेतात आणि जर तुम्हाला आवडले तरच तुम्हाला ते घ्यायचे असतात आणि त्याचे वेगळे पैसे पे करायचे असतात. ते देखील तुम्ही करू शकता. आणि इथं ओव्हरऑल व्ह्यू मी तुम्हाला तिथलं दाखवते आहे. दिसायला खरंच खूप सुंदर आहे. फक्त आम्ही जेव्हा गेलतो ऑक्टोबरमध्ये तिथे म्हणजे सगळीकडेच ऊन खूप होतं. जर तुम्ही जून ते सप्टेंबरपर्यंत जाल त्यामध्यात जाल तर मे बी थोडंसं ऊन तुम्हाला कमी जाणवेल. दॅट्स इट. तेवढंच फक्त पॉईंट होतं, बाकी सगळं छान होतं. त्याच्यानंतर आम्हाला इथे एक झुलता पूल दिसला, तिथे आम्ही आलेलो आहोत आणि मस्त आहे, मजा येत होती चालायला याच्यावरून. खूप सारे स्पॉट्स आहेत इथे छोटे छोटे छोटे, तर जितके कवर करायचा प्रयत्न होतोय तितकं करतोय. लेट्स सी. सो जो स्विंग आहे जो मगाशी मी करत होते ॲक्च्युली 2 आहेत. हा वाला सुपर एक्स्ट्रीमवाला आहे आणि हा वाला एक्स्ट्रीमवाला इकडे आहे. तर पुढच्या साईडने व्ह्यू मी तुम्हाला दाखवत आहे. इतके छान झुले तिथे दिसत होते, म्हणजे स्विंग्स दिसत होते. शिवाय वरच्या साईडला त्यांचं एक रेस्टॉरंट पण आहे आणि तिथेच खाली छान स्विमिंग पूल देखील आहे. सो भरपूर लोक तिथे पण होते आणि ज्यांना स्विमिंग पूलमध्ये जास्त आवडतं सो ते तिथे वरच्या साईडला होतं त्यांचं रेस्टॉरंट, तिथे गेले होते. तर तिथून पण काही लोक एन्जॉय करत होते. बट अगेन त्याचे पूर्ण वेगळे पैसे आहेत, प्रत्येक गोष्टीचे इथे वेगळे पैसे द्यावे लागतात. शिवाय इथे पाण्याची बॉटल तुम्ही आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही आणि पाण्याची बॉटल देखील तिथे आतमध्ये खूप कॉस्टली आहे. आणि इथे जे तुम्हाला दिसतंय तर ती लुवाक कॉफी आहे. लुवाक ॲनिमलच्या पूपपासून ही कॉफी बनवतात. सो खूप मोठी प्रोसिजर आहे. मी एखाद्या शेवटच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे नक्की दाखवेल. तर तिथून निघून आम्ही आमच्या दुसऱ्या स्पॉटला पोहोचलेलो आहोत, ते म्हणजे होली स्प्रिंग तीर्थेम्पुल टेम्पल. तीर्थेम्पुल टेम्पलमध्ये आम्ही आलेलो आहोत. यांची आज काहीतरी सेरेमनी आहे जी आम्हाला बघायला भेटते आहे. सो इथे देखील एंट्रन्स तिकीट होतं, ते काढून आम्ही आतमध्ये आलो आणि सराउंड घालायला देतात तिथे आतमध्ये जायच्या आधी. सो मॅन्डेटरी येते प्रत्येकाला. सराउंड बांधलेले आहेत. आम्ही आता मंदिरात चाललेलो आहोत आणि तिथे तुम्ही बायकांनी आणि पुरुषांनी घातलेले त्यांचे ट्रेडिशनल ड्रेसेस बघू शकताय. शिवाय जेव्हा सेरेमनी असते तेव्हा ती जी टोकरी दिसते त्यांच्या डोक्यावर त्याच्यामध्ये सगळे फळं घेऊन ते लोक चाललेले असतात आणि इतके सुंदर दिसत होते सर्व त्यांच्या ट्रेडिशनल ड्रेसमध्ये. ह्या लहान मुली मला भेटल्या आणि आम्ही त्यांच्याशी गप्पा देखील मारल्यात. सो ते ऐका तुम्ही पुढे. What's your name? Sorry? Your name? Santika. Her name is Sanvika. Okay. Thank you. त्याच्यानंतर आतमध्ये आलो आम्ही आणि तिथे जे होली स्प्रिंग्स आहेत त्याच्यासाठीच हे फेमस आहे टेम्पल. सो होली वॉटर असतं आणि ब्लेस्ड वॉटर तुम्हाला माहितीच आहे. सो जर तुम्हाला ते होली वॉटर वगैरे घ्यायचं असेल तर एखाद्या गाईडच्या मदतीने, ज्याला पूर्ण माहिती आहे त्याच्या मदतीनेच विचारून ते करा. जी सिरेमनी होती त्याची तयारी आतमध्ये सुरू होती आणि बाहेरूनच आपण ते बघू शकत होतो. सो आतमध्ये जाऊ देत नाहीत आपल्याला तिथे. तर मंदिरातून बाहेर येता येता मी पण एका मुलीसोबत व्हिडिओ घेतला आणि बाहेर आल्यानंतर इथे शॉपिंगसाठी खूप गोष्टी आहेत बट खूप कॉस्टली आहेत.
तुम्ही बघू शकताय इतके दुकानं होते आणि बार्गेन करत होते ते, बट स्टील म्हणजे एका पॉईंटपर्यंत तुम्ही बार्गेन करू शकता आणि मला खूप कॉस्टली वाटलं. इथून मी काही घेतलं नाही, मी तुम्हाला नंतर सजेस्ट करेल पुढच्या व्हिडिओजमध्ये की कुठून घ्यायला पाहिजे. सो इथे काही न घेता आम्ही फक्त भूक लागली होती म्हणून इथे फ्रूट खाल्लं. मँगो होता, हे स्नेक फ्रूट तुम्हाला दिसतंय, बट ते नाही घेतलं आम्ही. मँगो घेतला, मँगो खाल्ला. मग आमचा लंच टाईम झाला होता, सो एक छान रेस्टॉरंटमध्ये आम्ही गेलो आणि तिथे ही फिश आम्ही खाल्ली. त्याच्यानंतर आमच्या नेक्स्ट स्पॉटला आम्ही गेलो. हा जो वॉटरफॉल आहे तिथे आम्ही पोहोचलो आणि इथे पुन्हा खाली जायला खूप स्टेप्स आहेत. सो आम्ही इतके थकलो होतो दिवसभर पूर्ण गोष्टी करून, 2 पॉईंट्स कवर करूनच आम्ही खूप थकून गेलो होतो. त्याच्यामुळे आम्हाला खाली वॉटरफॉलपर्यंत जायची इच्छा नव्हती, सो आम्ही वरतूनच फोटो घेतले. त्याच्यानंतर येता येता उबूद सिटीमध्ये पुन्हा थांबलो. दिस इज द उबूद मार्केट आणि तुम्हाला इथे मोस्टली अशा बॅग्स आणि बरंच काय काय दिसेल. म्हणजे क्रोशियाचं जास्त आहे, वुडनचं जास्त आहे. इथल्या ज्या गोष्टी त्या थोड्याशा रिजनेबल रेट्समध्ये तुम्हाला मिळतील, तरी पण बार्गेन करूनच घ्या. सो आम्ही इथे फिरून मग आम्ही हॉटेलवर परतलो आणि आजचा दिवस संपला. नेक्स्ट डे खूपच इंटरेस्टिंग आहे. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आभार. नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका.